खाना है रे सोचाना, हाय रे रख दी निशाने पे जा, कदमों में तेरे निकले मेरा दम है, बस यही अरमान। थँक यू सिद्धू. नमस्कार, मी साई ताम्हनकर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे फू बाय फू टोल फ्री कॉमेडी. तर मंडळी नमस्कार, स्वागतम. कसं आहे सगळे? तू जाम लोकांत जायला लागला, एंट्रीला गाणं बिणं नाही माझ्या, काय नाही आज असं द्या. नमस्कार, स्वागतम, सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रम, ज्याचं नाव आहे सेंटर फ्रूट फू बाय फू टोल फ्री कॉमेडी पॉट बाय फेम टर्मरिक हर्बल प्लीज. सेम टू सेम सई ताम्हणकरची डुप्लिकेट. चोंबड्या विसरलास मला? तुला कसं विसरेन ग मी? तू एकच तर गिराईक होतीस ना त्यावेळेला माझी. म्हणजे तू माझा गिरायक आहेस. म्हणजे तुला काय करायचं हे तुला माहितीये का? काय? तुला छान जाऊन चेंज करायचंय. ओके. आणि त्याच्यानंतर घरी जायचंय. हा? हो. असं नका ना करू, मी पाया पडू का तुमच्या? आता द्या ना मला थोडंसं मध्ये मध्ये काम. निलेश, तू माझा खूप चांगला मित्र आहेस, जुना मित्र आहेस, म्हणून आज मी तुझ्या बरोबर शो होस्ट करते. आपण दोघेही करूया, चालेल? नाही नाही, मी करतो, तुम्ही बसून जज करा. ऐका माझं. कुठे बसायचंय? पहिल्यांदाच फुबळपूच्या इतिहासात विनोद न करता मी तुम्हाला सिंहासनावर बसायची विनंती करतो. तर सई ना शोची ओपनिंग केलेली आहे, तर मी आता स्किटची ओपनिंग करतो. माणसाला जर कशाचंच व्यसन नसेल तर त्याला एका गोष्टीचं सध्या फार व्यसन असतं, ते म्हणजे मोबाईलचं. आणि हा मोबाईल जर बंद पडला तर तो सैरभैर होतो. एका माणसाचा मोबाईल बंद पडलाय म्हणून तो गेलाय रिपेअर करायला. बघूयात मग आता मोबाईल चालू होतोय का. हे जे मोबाईल आहे बंद पडले की रमत नाही चॅटिंग chit-chatting and flirting, messaging, social networking, आमचे जीवन बंद मोबाईल म्हणजे मरण. social networking, आमचे जीवन बंद मोबाईल म्हणजे मरण. मोबाईल रिपेअर झालेला आहे, काय पडलं काय सापडत नाहीये. अरे अरे, मेट्रो रेल्वेचं काम एवढ्या जोरात चाललं, बोगदा इथपर्यंत येऊन पोचला. त्याला रांगत निघतो, रांगत 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 सगळं रॉंगत चाललंय आता. अरे घरात येऊन पोचलो पण. अरे घरात कोण आहे? काय? सॉरी सॉरी, चुकीच्या घरात येऊन पोचलो. सॉरी. काय घरात काय रस्त्यावरती होत आपण? मला सांगा, ते हे आईचा मोबाईल सर्व्हिस सेंटर आहे ते कुठे आहे? बहुतेक मार खातोय माझ्या हातचा. बोला, काय सेवा करू आपली? मी पाय दुखताय तो माझे खूप. नाही, ती सेवा आम्ही नाही करत. मग हे बाजूला मसाज सेंटर आहे, तिथे मसाज करतात, तिथे मेसेज करतात. बोला, काय सेवा करू आपली? हा मोबाईल आहे. हा मोबाईल आहे तुमचा प्रॉब्लेम आहे. मग याचं काय, मी चुन्याची डबी बनवू, कंपास पेटी बनवू का पिंप बनवू? काय बोलताय? हा माझा मोबाईल आहे, तो मी 50,000ला 2 आठवड्यापूर्वी विकत घेतलाय. हा तुमच्याच कंपनीचा आहे ना? हो, आमच्याच कंपनीचा आहे. अडचण दूर कोण करणार? आम्हीच करू. हा, म्हणून तर आलोय ना मी इकडे. पण मला एक कळत नाही की तुम्ही तुमच्याविषयी सांगताय, आईचा फोन विषयी काहीच बोलत नाहीये. सगळं तुमच्याविषयी ऐकून घ्यायचं. आईचा फोन विषयी काहीतरी मी जरा बोलू का? बोला ना. हो, त्यासाठी मी बसलोय. मी ते काय हवामानाचा अंदाज सांगायला बसलो नाही की बाबा उद्या सबंध दिवस आभाळ निरभ्र राहील आणि आईच्या गावात भरपूर पाऊस पडेल. हा जो आईचा फोन आहे ना, तो सध्या वडील वापरतायत. अरे एक मिनिट, आईचा फोन वडील का वापरतात? आई वडिलांनी तुम्हाला लहानचं मोठं केलं, तेवढं पैसे खर्च करून स्वतःच्या पायावर उभं केलं तुम्हाला, आणि तुम्हाला 2 सेपरेट फोन घेऊन देतात आई वडिलांना. नाही, आईचा जो फोन आहे ना तो आईचाच फोन आहे, आणि बाबांचा जो फोन आहे ना तो सुद्धा आईचाच फोन आहे. हो, अच्छा अच्छा, ओके ओके. म्हणजे तुमच्याकडे 2 आईचे फोन आहेत. ओके ओके. मग त्यातला एखादा फोन बाबाला द्यायचा ना? तोच दिला होता ना. हा अरे हो, हा आईचा फोन आहे. तुम्ही काय बाबांचा फोन आहे म्हणून? आईचा फोन आयांनीच वापरला पाहिजे असं काही सक्ती आहे का? असं असेल ना तर आईचा फोन जसं काढलात ना तुम्ही, तसं बाबांचा फोन असं पण काढायचं ना. आईचा फोन या शब्दामध्ये जी आत्मीयता आहे, जे प्रेम आहे, जे जवळीक आहे, ती बाच्या फोन मध्ये नाहीये ना? नाहीये.
कसं ॲरोगंट वाटतं ना. कसं काय? अजून नाही कळलं तुम्हाला? नाही. मला विचारा तुमचा फोन कुठला आहे म्हणून. कुठला आहे तुमचा फोन? तुम्हाला काय करायचं? माझ्या बाळाचा फोन आहे. भावा आहे ना? ॲरोगंट आहे ना? आहे ना? म्हणजे कळलं ना आईचा फोन का नाव ठेवलंय ॲपल्याने. आपले कोण आपले? अहो अर्धवट सफरचंद खाऊन फेकून देणारे. खायचं तर पूर्ण खायचं ना. अर्धवट खाऊन फोन उष्ट केलं त्यांनी. अहो ह्याचं बघा ना जरा, ह्याचं बघा. खूपच वाईट. पण वाईट अवस्था समजलो. तेंडुलकर रिटायर झाला ना भारतीय संघात आधारस्तंभ. तेंडुलकर कुठला आणलात मध्ये? आपण कुठलं बोलतोय? फोन बद्दल बोलतोय ना. हो काय फोन बद्दल बोलतोय? अरे हो एक राहिलेला. अरे हेच एक राहिलंय. काय सेवा करू आपली? हा चालत नाही हो, चालत नाही. मला टेस्ट करून बघायला लागेल. नक्की बघा जरा बाजूला. हा काय करताय? लहानपणी गोट्या खेळायचं त्याची आठवण झाली. टेस्टिंग चाललंय. चालत नाहीये तो, चालत नाहीये. अरे हो हा फोन चालत नाही. एक मिनिट. खरंच चालत नाहीये. नुसता सरपटतोय तो. इथे बघायची का? इथे गाणे बघायचे. इथे का बोलते काय? शपथ ही एक भाषा शिकायची राहून गेली माझी. जरा मराठी सांगा. मराठीत काय सांगा? अहो फोन कसं चालेल? हो तेच म्हणतो मी. जगातला कुठलाही फोन चालत नाही. तो फोन चालायला लागला ना तर टेक्नॉलॉजी पुढे निघून जाईल. आपल्या आधी चला एवढंच चांगलं वाक्य बोललो मी. हा फोन आहे ना. ह्याचं बघा ना काहीतरी. एक राहिलं नाही का? अरे हेच एक राहिलंय. पुढे पडला होता का? हो खूप महागात पडला होता. भंकस नाही करायची. काय झालं? ही व्यापाराची जागा आहे ना तिथे भंकस नाही करायची. मित्र म्हणून माझ्या घरी या, दारू प्या, आपण एकमेकांचे कपडे फाडू, सगळे व्यवस्थित करू. पण व्यापाराच्या ठिकाणी भंकस नाही. तुम्ही नीट बोला ना जरा. नीट बोलतोय. मी नीट बोलतोय ना. मग तुम्ही डोक्यावर पडल्यासारखं बोलू नका. म्हणजे सर डोक्यावर फोन ठेवलाय आणि खाली काय पडलं म्हणून वाकलं तर फोन पडला. असा पडला का फोन? नाही असा फोन पडला का? मी जरा असं बसलो होतो आणि पडला फोन. मग उचलायचं ना. असं कसं उचलायचा? बघा हा फोन पडला. उचला फोन. असं नव्हतं येणार उचलता मला. कारण मी जरा कमोडवर बसलो होतो आणि पडला. कमोड यार. कमोडवर बसून तुम्ही फोन करत होता? मी ऑफिसच्या कामासाठी फोन करत होतो. इतकेच आणि पडला भांड्यात. काय जीव नाही फोन पडला. हो. तुम्हाला सिविक सेन्सच नाहीये. काढलात कसं तुम्ही? ओहो पण फोन कसा काढलात? अच्छा अरे वा. मग फोन कसा काढला? काय करणार? 50,000 असं फ्लश करावं असं नाही वाटलं मला. त्यामुळे उचलला. आता ऑपरेट होत नाहीये. थंड पडलाय. बघा ना जरा काय करा काहीतरी आता ह्याचं. त्याच्याशिवाय काही होणार नाही त्याचं. हातोडा. अरे हातोडी जड कशी झाली? अरे फोन चालू झाला. फोटो पण यायला लागला त्याच्यात. गेलं कुठं? हे तू फोटो तर बोलायचं नाही. फोटो कसला? मीच आहे. अरे इथे काय बोलतो? हातोडा मारते माझ्या फोनवरती. जास्त आवाज कराय. ओरडायचं नाही. माझ्या कामामध्ये अजिबात लक्ष घालायचं नाही. तुम्ही ऑर्डर कसली सोडत? मी वेटर आहे. नाही. मालक कोण आहे? मग वेटर कोण आहे? जा 2 पेक घेऊन. सोन्या तू खरंच मोबाईल रिपेअर करणारा माणूसच तरी. खरंच बघ ना त्या मोबाईल कडे. 2 आठवडे झाले बंद पडलाय रे तो. 2 आठवडे झाले बंद पडला. तुम्ही इतके दिवस काय? इथे बघा गिटार वाजवत होता तुम्ही? नाही मी जरा कामाच्या व्यापात होतो. कामाच्या व्यापात होता. अशा वेळी तुमचा एखादा जर नातेवाईक आजारी पडला असता तर कामाचा व्याप बाजूला करून तुम्ही त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केला असतात की नाही? माझा हा मोबाईल आहे ना. हा माझा मामा आहे. मामा का आजारी पडलास रे तू? थंड पडलास मामा. काहीतरी करा याच्यावरती. काहीतरी करा. इथे ठेवतो. हातोडा नाही मिळणार. ओके तुम्ही सिगरेट पिता? मेणबत्ती.
सिगरेट नाही ओढतो. जरा लायटर द्या. अहो कसा असेल तो? ऐकू माचीस द्या, माचीस द्या. नाहीये माझ्याकडे. सगळं मलाच करायला लागणार आहे. अहो, काय? मीटरने? मीटर असंच पेटवतो. हा? एक मिनिट. हो. हा आलो रे. अरे बाबा आलो, कामात आहे मी. मी आहे. तुम्ही कामात आहात? हॅलो, कामच आहे, बोला काय म्हणताय? अहो काय करता? जरा गरम झालं. गरम झाला? हो हो, व्हेरी गुड. हो नुसतं पॅनल टाकून काय होणार आहे मला सांगा ना. 50,000चा मोबाईल माझा. काय असतं माहिती का? सामान्य लोकांना काहीच कळत नाही. नेते मंडळी काहीच करत नाही. पॅनल तापलं की मतं मिळतात आणि पॅनल निवडून येतं. याच्याबद्दल बोलतोय, मोबाईल बद्दल. मोबाईल बद्दल? अरे हा, ते एक राहून गेलं नाही का? अरे तेच एक राहिलंय. हो, एक मिनिट एक मिनिट एक मिनिट. अरे आई बोर्ड चांगला आहे. आई बोर्ड? मदर बोर्ड. हा. तुमच्याकडे चार्जर आहे? जाऊ दे, माझ्याकडे पोर्टेबल चार्जर आहे, तो वापरतो. पोर्टेबल आहे? हो, पोरट टेबलवर ठेवून चार्ज करतात ना म्हणून. चला, काय म्हणते तुमची बायको? बायको बसू. हे कुठे आले मध्ये? अरे चार्जिंगला ठेवलं ना, थोडं टाइमपास करूया ना. चार्ज झाले का बघा. ते काय? ते मोबाईल माझा. अरे हो, ते एक राहिलेलं आहे. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी. अरे वा, फुल्ली चार्ज आहे. हा बघा ना, तरी नाही चालू. बॅटरी व्यवस्थित आहे. व्यवस्थित आहे. टच स्क्रीन पण बरोबर व्यवस्थित आहे. प्रॉब्लेम काय? नेटवर्कच येत नाहीये. सिम कार्ड कोण ठेवणार? सिम कार्ड कोण टाकणार? सिम कार्ड मध्ये बाय टाकणार आहे. अरे याच्यामध्ये असं सिम कार्ड टाकायचं काय करताय? असतं आणि तो फोन चार्ज करायचा असतो आणि फोन चार्ज करायचा असतो. फोन बंद आहे, तो रिपेअर करा वगैरे वगैरे. मला म्हणताय तुम्ही काय करताय? फोन वापरताय, फोन वापरताय. जरा पाय राहिले. चांगलं तीर्थक्षेत्र बघा आणि त्याला अस्थि विसर्जन करा त्याचे. अरे आता नाही. बघूयात तुमची ही फोडाफोडी कशी वाटली आपल्या परीक्षकांना. अश्विनी मॅम. सुपर परफॉर्मन्स होता, सुपर केमिस्ट्री. मला प्रचंड आवडला हा परफॉर्मन्स. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. स्वप्नील सर. विजय, तुझी एनर्जी आणि तावडे तुमचं ईज, या दोन गोष्टींमुळे हा परफॉर्मन्स ऍब्सोल्युटली स्टनिंग झाला. वा, बघूयात तर गुण किती मिळतात. अश्विनी मॅम किती गुण? 9.5. 9.5. मंडळी, आता सगळीकडे वातावरण तेंडुलकरमय झालेलं आहे. सगळ्यांच्या मनामनात सध्या क्रिकेट आहे. मग आम्ही कसं काय मागं राहायचं? तर आपल्या या मंचावरती क्रिकेटचा एक वेगळाच पैलू घेऊन येत आहेत आपले पुढचे कलाकार. 11 खेळाडू मैदानामध्ये, लक्ष साऱ्यांचे बुकीकडे. बुकींच्या बुकीमुळे बॅट्समनची दांडी उडे. क्रिकेटचा आता खेळ चाले राजा, खेळ चाले. मला उद्या फायनल आहे, चला प्रॅक्टिस सुरू करायला पाहिजे. काय काय केलंय माझं? मी क्रिकेटर आहे की चालती फिरती ऍड एजन्सी आहे? इन लोगों ने कितने लोगो लगा दिए यार. ठीक आहे, स्पॉन्सर पण महत्वाचे आहेत. नो प्रॉब्लेम. कव्हर ड्राईव्ह या लोगोसाठी, स्क्वेअर कट या लोगोसाठी आणि हुक या लोगोसाठी. ओके, आता खार दांड्याचं काय करायचं? दांडा दांडा पण तो पण महत्वाचा आहे. नो प्रॉब्लेम. स्वीप. ओके, स्वीप. स्वीप हा पण चालेल. ओके, स्वीप. ओके. ओ सॉरी सॉरी सर, पायाला काय झालं? प्लास्टर मध्ये आहेत का? सॉरी सॉरी, पॅड पॅड मध्ये. सर मला ओळखलं? कोण तुम्ही? आय एम अ रायटर. हे कपडे घालून इथे काय करताय? सर काय वानखेडेवर मोठमोठ्या सेलिब्रिटींना मज्जा आहे ना, म्हणून मी मज्जात हे कपडे घातलेले त्याने आलो. चला निघा, मला प्रॅक्टिस करतो जरा. नाही सर, असं काय करता? उद्या मॅच आहे, मला सांगताय. अहो सर, उद्या फायनल मॅच आहे. ही कॅप्टन आहे, मला सांगताय तुम्ही. उद्याची मॅच फिक्स आहे. काय उद्याची मॅच फिक्स आहे? कोण सांग तुम्हाला? काय करता, उद्याची मॅच फिक्स आहे ना, आणि मी त्याचा स्क्रिप्ट लिहिलाय. म्हणजे ते तुम्हाला वाचून दाखवायला आलो होतो. काल फोन केला होता बुकीने. कोणी? बुकीने फोन केला होता, आठवत नाही का तुम्हाला? मला नाही आठवत आहे. बुकी देऊ? हा, बुकीला फोन लावून देऊ का? नाही, एकाचा मला फोन आला होता, पण ते मला
बोला की स्क्रिप्ट देणार आहे कोणतरी. येस सर, मी बॉन्डेड स्क्रिप्ट आणलेलं आहे सर. बॉन्डेड स्क्रिप्ट. या. अच्छा, म्हणजे तुम्ही क्रिकेटचं स्क्रिप्ट लिहिता. ते मी पैसे कमवण्यासाठी लिहितो. पहिला सीन असा आहे, सीन. मी डेली सोपचा रायटर आहे ना, मी सीन वाईज स्क्रिप्ट लिहितो. तो बघा इथे काय लिहिलं, हा लोकेशन ग्राउंड वेळ सकाळची, हा आणि 2 कॅरेक्टर आहेत. ओके, एक कॅरेक्टर तुमचं सर, तुम्ही लीड रोल मध्ये आहे, काय बात आहे, अभिनंदन. आणि दुसरा कॅरेक्टर आहे ना, तो समोरच्या टीमचा कॅप्टन आहे. तर तुम्ही दोघं टॉस साठी येता इथे. आता तुम्ही मैदानात आलात, तुम्ही पहिल्यांदा काय करणार? ऑफकोर्स मी शेक हँड करणार. क्या बात आहे, पहिल्या एपिसोडला मस्त ग्रीप मिळाली आपल्याला. काय एपिसोड काय बोलतोय तुम्ही? सर आता आपला आल्यानंतर टॉस करायचा आहे. हा. तो टॉस असतो ना, टॉस, हा. तो असा टॉस करायचा आणि तो टॉस आहे ना, तो टॉस आपण जिंकायचा. टॉस पहिला पंच इकडे फुटेल आपला. वा. पंच. काय पंच काय पंच काय? सर सर, मी मध्ये मध्ये फुबाय फुचा स्क्रिप्ट लिहितो ना, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला. असो, तर टॉस जिंकला ना तुम्ही बॅटिंग घ्यायची सर. काय तुम्हाला अक्कल आहे का? नाही, मला वाटतं बॅटिंग घ्यावं, पण अशी कशी बॅटिंग घेणार मी? आणि मी टॉस कसं काय जिंकणार? मी समोरच्या कॅप्टनला काही हिप्नोटाईज करू शकणार आहे का? पण समजा केलं, कॉईनचं काय करायचं? पहिल्या सीनला करेक्शन आलं यार. काय म्हणाला? काय प्रॉब्लेम? अहो तुम्ही टॉस जिंकणार हो, मी स्क्रिप्ट मध्ये लिहिलं टॉस जिंकणार तुम्ही. आणि समजा तुम्ही टॉस हरलात ना, तरी समोरच्या टीमचा कॅप्टन आहे ना, तो तुम्हाला बॅटिंग देणार ना. तुम्हाला भविष्य कळतं काय? नाही, भविष्य काय, भविष्याचा काही संबंध नाही. समोरच्या टीमचा स्क्रिप्ट सुद्धा मीच लिहिलाय. मॅच फिक्स्ड आहे, कम्प्लीट फिक्स्ड आहे. हो, येस. तर तुम्हाला बॅटिंग करायची. ओके. अच्छा, मला बॅटिंग आली. पुढे. नाही, हा तुमचा गैरसमज आहे. तुम्ही बॅटिंग करा, लोक ठरवतील तुम्हाला बॅटिंग आली की नाही ते. ओके. स्क्रिप्ट पटकन सांगा, मला प्रॅक्टिस करायची. मला सांगा, तुम्ही ओपनिंगला कोणाला पाठवणार? भारत गणेशपुरे. भारत गणेशपुरे. ओके, तो मला आवडतो, त्याला पाठवून द्या. नाही, सतत म्हणत असतो विदर्भावर अन्याय होतोय, म्हटलं त्याला पाठवून देऊ आपण. मग करेक्ट. आणि आपण त्याचा अन्याय दूर करून टाकू. आपण त्याचा क्लोज टाकू. क्लोज. एवढा चेहरा टाकायचा. एक सेकंड, शूटिंग नाही करायची, मॅच खेळायची आम्हाला. सेम आहे, शूटिंगला पण स्क्रिप्ट असतं, मॅचला पण स्क्रिप्ट आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. फक्त भारतला एवढं सांगायचं, आला ना पहिल्या बॉलला 4 मारायचा. तुम्हाला काय अक्कल आहे का? काय झालं? हो, बॅट्समनला सेट व्हायला 1 ओव्हर जाते, पहिल्या बॉल 4 कसं काय मारणार? नाही, सगळे अंधश्रद्धा. आपलं फिक्स्ड आहे, एका चॅनलला अप्रूव्ह केलेलं आहे सगळं, आणि बुकीने सही केलेले. पहिल्या बॉलला 4 मारायचा, आम्ही बॉलच तसा टाकणार. बरं, नॉन स्ट्रायकिंग एंडला कोण आहे? काय? नॉन स्ट्रायकिंग एंड. ऑफकोर्स प्रियदर्शन. ओ दर्शन. मग मला त्याचाही क्लोज टाकायला लागणार आहे. क्लोज. हा, तो सध्या जाम जोशात आहे, फॉर्मात आहे. आणि कसं आहे, तर दर्शनला एवढं सांगायचं, आलास थोडा वेळ दर्शन घे आणि लगेच निघून जा. पहिल्या 5 ओव्हरमध्ये 20 रन 1 विकेट. ओके. नाही, बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही काय? नाही, हे तुम्ही आता काहीच बोलायचं नाही. मॅच ऑलरेडी फिक्स झालेले, सगळं स्क्रिप्ट रेडी आहे, चॅनलने अप्रूव्ह केलेलं आहे, बुकीने सही केलं, आता काही प्रश्न येत नाही. हे बघा, आता मला सांगा, स्कोर किती झाला? 5 ओव्हर 20 आणि 10. ओके, म्हणजे 8 ओव्हरमध्ये 30 रन झाले, 1 विकेट. हा, बरोबर आहे तुमचं. नाही, ऐका, आता 9व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला 6 मारायचं. काय हलवा वाटतो की सगळा? असं कसं 6 मारणार? आणि समजा त्यांनी 6 मारला आणि चुकून कॅच गेला तर? नाही, कॅच जाऊ शकत नाही. मी स्क्रिप्ट मध्ये लिहिलंय 6 जाणार, म्हणजे 6च जाणार. तुम्ही म्हणता ते बरोबर, पण असं कसं मॅच मध्ये होऊ शकतं मला सांगा? मॅच मध्ये होऊ शकतं, कारण मी लिहिलंय ऑलरेडी, चॅनलने अप्रूव्ह केलंय. आता पुढे बघ, आता पहिल्या बॉलला तुम्ही 6 मारला ना, पुढच्या 3 बॉलला 3 विकेट टाकायचे. का 3 विकेट का? किती वर्ष सांगतोय तुला, जरा सेटल रिएक्शन दे, लाऊड होऊ नको. हा, सेटल रिएक्शन दे बघू. का पण अरे मला तयार तर होऊ देत. असू दे. हा, तर महत्वाचं काय, 3 बॉलला 3 विकेट. ओके. अरे 3 विकेट कशाला टाकायच्या? असं काय करता? आता बुकीच्या बायकोला हॅट्रिक बघायचा मूड आहे, मी काहीच करू शकत नाही. Helpless. अरे त्याच्या बायकोला हॅट्रिक बघायचं म्हणून मी 3 विकेट टाकायच्या? हे बघा, चॅनलने अप्रूव्ह केलेलं आहे, बुकीने तिकडे सही केलेली आहे, आता काही बदलू शकत नाही. बरोबर. ओके, हे बघा, मला सांगा, आता 36ला 4, त्याच्यानंतर कोण येणार? ऑफकोर्स आता ही परिस्थिती असेल तर मलाच यावं लागेल ना. तुम्ही येणार? हा. सर, आय लव्ह यू. मला तुम्ही खूप आवडता. तुमची एकदम बिल्ड सलमान खान सर, थँक्यू. आणि डोळे पण सलमान खान सर. ओके, सॉरी. त्यामुळे मला तुम्ही खूप आवडता. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. तुम्ही आलात ना, तुमच्यासाठी स्पेशल पॅकेज. पहिल्या बॉलला 4. मी आल्यानंतर पहिला बॉल 4च मारतो. कुठून कॉन्फिडन्स येतो या माणसाला? काय म्हणता? अत्यंत टॅलेंटेड माणूस आहे तुम्ही. सर, तुम्ही 4 मारा, नो प्रॉब्लेम. आता नंतर काय करायचं? 10 ओव्हर झालेले आहेत, 36 आणि 4 40 रन झाले. 10 ओव्हर इथे होणार आपल्या फिल्मचा इंटरव्हल. फिल्मचा इंटरव्हल काय बोलतोय तू? आता नंतर मॅच सुरू होणार. 11व्या ओव्हरच्या पहिल्या बॉलला तुला इथे आउट व्हायचं. ओके. मी का आउट होणार? सर, नंतर मला हेमंत डोमेला इंट्रोड्यूस करायचं सर. मी त्याला करा ना, पण मी का आउट होणार? पण तुम्ही आउट, हेमंत डोमे इन. ओके. आणि हे बघा, फक्त हेमंतला सांगा 11 ओव्हर पासून 20 ओव्हर पर्यंत त्या 10 ओव्हरमध्ये 6च्या रन रेटने 60 रन्स करायचे. हे 60 43. ओ क्या बात आहे सर, वरचा क्लास, वरचा क्लास. ओके ओके, म्हणजे 100 रन झाले. मॅजिक फिगर मिळाले 100ची. म्हणजे आपल्याला समोरच्या पार्टीला, समोरच्या टीमला जिंकण्यासाठी 101चं टार्गेट द्यायचं. अरे पण फक्त 101च काय मला कळत नाहीये. इथेच तर खरी गंमत आहे ना सर. 101 आहे ना, हा बुकीच्या गाडीचा नंबर आहे. तुम्हाला स्क्रिप्ट लक्षात आलेला ना? हे तुमचं स्क्रिप्ट
मी समोरच्या बाटल्या स्क्रिप्ट देऊन येतो. सगळं व्यवस्थित आलं. ओके डन. ऑल द बेस्ट. एक मला सांगा, ह्याच्यामध्ये एवढे सगळेजण सामील आहेत? सगळे सामील आहेत. हे सामील आहेत, हे सामील आहेत, हे एकूण 1 माणसं सामील आहेत. फक्त श्रद्धेने क्रिकेट बघणारे लोक सोडून. सर मारलं कसं? काय बोलला तू? श्रद्धेने क्रिकेट बघणारे लोक सोडून. हा, मग श्रद्धेने क्रिकेट बघणारे लोक आहेत ना, त्यांच्यासाठी श्रद्धेने आम्ही क्रिकेट खेळतो. आणि म्हणूनच या ग्राउंडवर सुनील गावस्कर, कपिल देव, सचिन तेंडुलकर सारखे क्रिकेटचे देव घडतात. मान्य आहे, मी त्यांच्या इतके देवबिव काय होऊ शकत नाही, पण क्रिकेटमधलं पावित्र्य कायम राखू. आणि तुम्ही लक्षात ठेवा, या असल्या फालतू लोकांमुळे क्रिकेटवरचं प्रेम कमी करू नका. कारण क्रिकेट हा सगळ्यांचा श्वास आहे, क्रिकेट सगळ्यांचा ध्यास आहे. आणि म्हणून स्टेडियमला क्रिकेटरची नावं असतात, असल्या फालतू बुकिंगची नसतात. बघूया तुमची ही क्रिकेटची मॅच कशी वाटली आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर. मला ही क्रिकेटर आणि बुकीची जोडी किंवा स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकरची जोडी किंवा अंशू आणि अतुलची जोडी आणि त्यांचा ऍक्ट प्रचंड आवडला. गॉड ब्लेस बोथ ऑफ यू. बघूयात किती रन मिळत आहेत तुम्हाला. स्वप्नील सर. 9. 9. तर मंडळी, क्रिकेटचा विषय चाललेला आहे, सगळं वातावरण तेंडुलकरमय झालंय. सईला आपण विचारूयात की तेंडुलकर आउट मध्ये तिची काय भूमिका आहे. तेंडुलकर आउट मध्ये मी एक खूप इंटरेस्टिंग कॅरेक्टर रंगवलंय. त्याचं नाव आहे वेल्वेट मनीषा. आणि तेंडुलकर आउट ही एक काही माणसांच्या आयुष्यातली वन डे मॅच आहे. मॅच मध्ये कसं आपण सांगू शकत नाही कुठल्या बॉलला काय होणार आहे, तसंच या सिनेमाच्या शेवटपर्यंत आपल्याला सांगता येत नाही की आता काय होणार आहे. आणि एक एक सरप्राइजेस तुम्हाला मिळत जातात. हा सिनेमा 15 नोव्हेंबरला रिलीज झालाय आणि छान प्रतिसाद मिळतोय. आणि मी प्रेक्षकांना विनंती करेन की असाच छान प्रतिसाद अजूनही द्या. वा वा, काय सूर लावते? नाही उकडत होता, हवा घेतो तुम्ही. कुणी आणले? तर मंडळी, या दोघांवरून तुमच्या लक्षात आलेलंच असेल की आता वेळ झालेली आहे या चिमण्यांनो परत फिरारे म्हणायची. आणि या सदरा अंतर्गत आज आपल्याला भेटायला येणार आहेत किशोरी अंबिये. आज मी तुमचं स्वागत करतो. कार्यक्रमाचं नाव आहे विदर्भ संगीत रजनी. आम्ही ह्या संगीत रजनीमध्ये असे 101 कलाकार बोलवतो की ज्याचा संगीताच्या सशीबी संबंध नाही, असं आम्ही ग्रेट कार्य करतो. आता मी आमंत्रित करतो तुमच्या सगळ्यांची आवडती कोमल हृदयाची, कोमल आवाजाची उषा उत्तप्पा. उत्तप्पा 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 उषा उत्तप्पा 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 उत्तप्पा. गेली काय? गेली? अजून आलीच नाही. रंबा हो 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 आल्या. हो 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 रंबा हो 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 स्वप्नील हो 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 अश्विनी हो 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 मैं लड्डू. देखो जितने तुम प्यार से देखोगे उतनी ही जिंदगी. रंबा हो 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 सब्बा हो 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 हो. Come on everybody, sing with me. दोस्तों से क्या किया, दुश्मनों से बदला लिया, जो भी किया हमने किया शान से, शान से, शान आता आपण आवाज ऐकला मान्य श्री ओन्या उत्तप्पा याचा. उषा उत्तप्पा. बरं मॅडम, मला एक सांगा, तुम्ही हे गजरे बिजरे लावून कुठे चालले रात्रीचे? म्हणजे सॉरी मला म्हणायचं होतं की बा आता हा एवढा पेहराव करून तुम्ही बा कसं काय येता इकडे तिकडे जाता? हा पेहराव. ए घाबरू नका बट्टू, लाजल्या त्या, घाबरू नका. हा पेहराव माझ्या अगदी दिलाच्या जवळचा आहे. तुम्हाला माहिती आहे फू बाई फू पर्वतीन मी जिंकले होते. कारण का फिनालेला मी हाच उषा उत्तप्पाचा आयटम केला होता. त्यामुळे फार जवळच आहे. तेव्हापासून उत्तप्पा गायबच झाला इंडस्ट्रीतून.
मंडळी तुम्हाला सांगतो ह्या गमतीचा भाग झाला, पण खरोखर खरोखर ह्या आहेत आपल्या तुमच्या आमच्या सर्वांच्या आवडत्या किशोरताई आंबे आंबे आंबे. अहो हे आंबे 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 काय? ती इकोसिस्टम आहे ना, अलग इकोसिस्टम घेतली की 500 रुपये एक्स्ट्रा द्यायला लागते. मग आम्ही तोंडानच काढतो आंबे 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 आंबे. आंबे सिनेची मतलब आहे. तर मला तुम्ही सांगा, आज तुम्ही आमच्या घरी आला आहात, आमच्या लेकराबारांना काहीतरी शिकायला मिळेल तुमच्याकडून. तर तुमचे फूबाई फूचे जरा अनुभव सांगा. बरे वाईटच जास्त असतील म्हणा, पण तेही सांगा, काय हरकत नाही. त्यातले बरे बरे काढून आम्हाला सांगा, काय हरकत नाही जरा. नाही फूबाई फूचे माझे अनुभव खूपच चांगले आहेत. रादर फूबाई फूवर मी खूप साऱ्या सुपाऱ्या मिळवते. मॅडम तुम्हाला सांगतो, म्हणजे आम्ही कसं आम्ही गेस्ट बोलवतो आणि त्यांच्या स्मरणार्थ काय चुकलं मी आहे. नाही. त्यांच्या सन्मानार्थ आमच्या गावचे एका कटिंगवर येणारे, कधी नाही म्हणणारे माननीय श्रीमान बहुतुल्ला खान यांच्या हस्ते त्यांचा भरपूर अपमान आपला हे सन्मान आम्ही करत असतो. तर मान्य बहुतुल्ला खान यांच्यासाठी काहीतरी गा. दारातुनी माझ्या त्यांची वरात गेली, मेहंदीत रंगलेली बरची उरात गेली, होठों से छू लो तुम मेरा गीत अमर कर दो, बन जाओ मीत मेरे ये प्रीत अमर कर दो. भातुकलीच्या खेळामधील राजानिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. ते म्हणतात फक्त अर्ध्यावर सोडत नाही, ते त्याला उचलून मिळाला. ते चला खेळामधील राजा राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी. खूप मजा आली हा ऍक्ट बघताना. खूप 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 हसलो. एनर्जेटिक परफॉर्मन्स होता. मजा आली. थँक्यू सो मच. थँक्यू. स्वप्नीलचं अभिनयाचा इतका अनुभव असताना, इतकी शिदोरी पाठीशी असताना पण कामाबद्दलची डेडिकेशन, कामाबद्दलची इमानदारी आणि त्याला संपूर्ण समर्पित होणं म्हणजे काय हे या लोकांकडनं खरंच आपण शिकलं पाहिजे. क्या बात आहे ताई. असंच काम करत राहा, असंच आम्हाला आनंद देत राहा आणि असंच जेव्हा कधी तुम्हाला आम्हाला आनंद द्यावासा वाटेल तेव्हा पुन्हा पुन्हा या मंचावर येत राहा. थँक्यू सो मच ताई. वी ऑल लव्ह यू. गॉड ब्लेस यू. थँक्यू. लव्ह यू टू. मंडळी, परमेश्वरानं ही सृष्टी निर्माण केली, आकाशातले ग्रह तारे निर्माण केले, पण एक तारा चुकून ते या पृथ्वीवरतीच विसरून गेले, आणि तो तारा म्हणजेच आपल्या सगळ्यांचे लाडके सतीश तारे सर. दुर्दैवानं हा तारा आज आपल्यामध्ये नाहीये, पण आठवून थोडीशी गंमत वाटते की ते जिथे असतील तिकडे काय आज चाललं असेल. लाखों तारे आसमान में एक वहाँ धरती से गया, देख के तारे की कॉमेडी जन्नत का दरबार हिला. अरे कोण आहे? केव्हा दूर झालं नाही. थांबला बाबा एकदाचा. वेस्ट तर दिलेला आहे, स्वेटर घातलेला वेटरचा, चेक्सचा शर्ट दिलाय, महिना झाला तरी अजून चेक्सचं नाव काही निघत नाहीये. तरी पायातले बूट जणू काही देवळातनं चोरल्यासारखे आणले आहेत. एकाला जीभ आहे आणि एकाला पडजीभ आहे. ओळखा पाहू मी कोण? तारे. सगळा बोटाने घोळ घातला इथे. आता लेखक काय म्हणतो ते एकदा पाहूया. अरे बापरे, फारच गुंडाळलं ह्याने स्क्रिप्ट. म्हणजे आता माझ्या मनचंच बोलावं लागेल. एक पारंपरिक वाक्य घेऊन स्किटची सुरुवात करूया. अजून कशी आली नाही बरं ती. वा वा वा. कशाला हळू वाजवणार? कुठे इकडनं कोण येतंय? बाहेर काय हो ना.
थांबलं बाबा एकदा वाजवणं गाणं सगळं बरं झालं. अगं जरा आला अडाणी गावचा आईस्क्रीमचा काला खट्टा. अरे हा कोण माणूस आहे हा? सखाराम भावींसारखा माझ्यावर दात उचकटून बोलणारा. तू मला ओळखलं नाही? अरे नाही, कोण तू? मी यम आहे. यम फॉर माधवी. यम ही एक स्त्री आहे. आजपर्यंत माझा असा समज झाला होता यम हा एक पुरुष आहे. बरोबर, आज माझ्या लक्षात आलं इतक्या लोकांचा जीव घेणारी व्यक्ती स्त्रीच असणार. उगाच नाही म्हणत बाई, पाहिला आणि जीव घेतला तू तुम्ही. असंच आहे ते. हो नाही, हा विनोद नाही आहे. तीच मी. आपल्याकडे फक्त दात पांढरे आहेत म्हणून ते दाखवायची काय गरज आहे का? नको त्या विनोदांना हसतेस. खूप प्रायोगिक नाटकं पाहत होतीस का ग तू? हळू हळू पोचा येईल त्याला. प्लास्टिकचा आहे ते. अगं हा विनोद होता, इथं हसणं अपेक्षित आहे. अरे प्लीज हा भंकस करू नकोस तू. मी तुझ्याबद्दल खूप तक्रारी आलेल्या आहेत. हो का? हो. चल येतो मी. येतो. तक्रारी आल्या तुझ्याबद्दल. कुणी? उर्वशी? नाही. मेनका? नाही. रॅम्बो? रामभाऊ? कोण तो? रंभा? ए बाळे, ए बाळा माझ्या काळ्या राजहंसा, ऐक ना. काय असे आरोप आहेत माझ्यावर, सांगशील का तू जरा? अरे तुझ्यामुळे ना आमच्याकडचे देव हे सगळे आजारी पडलेत. मी असं काय केलं की ते आजारी पडले? काय केलंय? अरे तू आमच्या देवानं एवढं हसवलंस की त्यामुळे त्यांचं पोट दुखायला लागलं, त्यांचे गुडघे दुखायला लागले, असं काय गाल दुखायला लागले. माणसं काय देव काय, हसवण्यात मी कुणाला कमी नाही ठेवत. हा, दोघांना सारखंच ट्रीट करतो मी तसं. हो. अरे म्हणून हसवता तू एक चक्क ऑर्केस्ट्रा काढला. इथं तुमचा प्रॉब्लेम आहे. वर आल्यावर मला कळलं प्रत्येकाकडे इथं एक वाद्य आहे. डमरू आहे, मृदुंग आहे, बासरी आहे. तुमचा तो नारद काय गिटार वाजवत होता. कमाल. ए बाबा, नारदाकडे वीणा असते रे. अरे पण ती त्याने आडवी धरली होती. आता ती उभी धरल्या वीणा, मला कसं कळणार ती वीणा आहे की नाही? हे बघ, उभ्याने वाजवतात ती वीणा, बसून वाजवतात ती सतार आणि आडवी धरतात ती गिटार. यमे, एक गोष्ट लक्षात ठेव, अभिनय असो, वाद्य असो, नाहीतर संगीत असो, तारेशिवाय पर्याय नाहीये त्याला. कळलं ना? आता आणि काय आरोप आहेत माझ्यावर? जाऊ दे ना मला. रे तुझ्यामुळे सगळं झालेलं आहे माहितीये का तुला? काय केलं मी? अरे त्या चित्रगुप्ताला तू एक अँकर स्क्रिप्ट लिहायला लावली. अरे आयुष्यभर जन्म मृत्यूचे दाखले वेड्यासारखा लिहित बसला होता. म्हटलं बाळा, देवाने पेन पेपर दिलंय ना, ते थोडं वाकडं कर आणि क्रिएटिव्ह लिहिण्याचा प्रयत्न कर. काहीतरी लिहिलं त्याने बरं चित्रगुप्तानं. बरं. हो. आमचे देव ते वाचून हादरले. का बरं? असं काय लिहिलं? काय लिहिलं ऐकायचं तुला? हो. ऐक. इथून तिथं काय लिहिलंय रे? Standard fruit, 4x4, toll free comedy powered by Fame Turmeric Herbal Bleach. अरे हो, असंच सुरू आहे हल्ली असंच सुरू आहे काहीतरी. चांगलं आहे ते. हो. आताच्या आता तुला खाली जायचे आदेश आहेत आणि ते मला वरून मिळालेले आहेत. तुला खाली जाऊन सोडायचंय. खाली? येस. पृथ्वी तलावावर? येस. तलाव कुठून काढला? नाही, ते निळं वगैरे दिसतं ना वरून असं. पृथ्वी तलाव म्हणतात. हा, तिथं जायचंय. येस. अरे देवा, आता खाली मी काय म्हणतो, ऐक ना, ह्यावर एक उपाय आहे. काय? मी चालेल. काय ऐकलं नाहीस तू? लक्ष नाही तुझं माझ्या बोलण्याकडे. मी काय म्हणतो ते नीट कान उघडे ठेवून स्पष्टपणे ऐक. मी पुन्हा सांगणार नाही तुला. हे बघ, मी काय करतो, मी कसं करायचं आता? कसं करायचं आता? सध्या नीट समजून घे, त्याच्या आधी काहीतरी बोल. अरे मी एवढं नरड फुटेपर्यंत तुला सांगतो, तुला कळत कसं नाही? आता तू प्रत्यक्ष माझ्याकडे पहा म्हणजे तुला कळेल. हे बघ, मग कसं करायचं? तुला कळतंय का तू काय मला बडबडतोय? कळतंय खाली जायचं म्हणतेस तू. अगं पण जायचं कशावरून? रेड्यावरून. अच्छा, म्हणजे तुझ्यावरून. नाही, तुझ्यावरून मला हे लक्षात आलं की तू एक यम आहेस आणि तुझा एक रेडा असेलच. कुठं येतो? हा बघ, नुसतंच ठुस करून धूर आला. रेडा कुठं आहे इथं? तू पटकन रेड्यावर बस. अरे मला ते सीएनजी भरायचंय, लाईन असते खूप. रेड्यात सीएनजी? तरीच एवढे ढग आहे तिकडे आसपास. पण जाण्याआधी मी एक फोन करू का? कुणाला? कशाला? कसं आहे, मी तुला सगळं सांगतो. सगळे देव हसतात पण ते राक्षस आहेत ना, ते अजिबात हसत नाही. मी चॅलेंज घेतलंय त्यांना हसवणार म्हणून. 1 मिनिट मी फोन करतो. पटकन करा, मी ते वेळ लावली, मला लवकर जायचंय. लावला राक्षसगणला फोन लावला. अरे राक्षसगणला
हॅलो हॅलो दैदिप्यमान रंगभूमीच्या चमचमत्या पालखीतला शेवटचा दोरा सतीश तारे बोलतोय. हॅलो हा मी तो विनोद ऐक. हॅलो हो का हो अरे वा खा माती. हा 1 मिनिट मी जरा बोलतो इथं. हो मी बोलतो इथं. संपवू लगेच. इथं एक रेडी आहे. इथं तू एक रेडी झाली आहेस ना तेच सांगतोय ना मी. इथं एक रेडी आहे आणि मी हो मी बोलतोय ना जरा लवकर. मी इथं काहीतरी महत्वाचं बोलतोय. त्या रेड्यांशी मी काहीतरी कुठं गेलं ते भॉन्डॉक ज्याच्यातनं बोलायचं असतं ते गेलं कुठं. हे बघ इथं आहे ते. हॅलो कळाला विनोद. बर असो चला. नक्की जायचंय का खाली. हो रे. पण खाली जाऊन काय असं होणार आहे. अरे असं काय करतो जर तुला खाली मी नेलं नाही ना तर माझी नोकरी जाईल. आणि समजा मी खाली गेलो तर माझी नोकरी वाचेल. समजा मी वरून खाली गेलो आणि पटकन वर आलो तर. सॉरी कन्फ्युज नाही करायचं. कन्फ्युज नाही करायचं. पटकन जायचंय. हो. मुहूर्त काढलाय मी. हा. 1 2 3 म्हणायच्या आत इथे बसायचं आणि लगेच जायचं. रेड्यावर. येस. बर बसतो. 1 2 तारे प्लीज काय झालं तुझं. इथं कोण बाप बसलाय का तुझा मागे. मी स्वतः इथं बसलेलो आहे तुला मी सांगतो. इथं कशाला कुठं त्याचं तोंड आहे कुठं शेपूट आहे. बसलं ना ते इथं आता कसं बसायचं. म्हणून मी तुला सांगत होतो ना माझ्याकडे बघून बस. मी पुढे तू मागे ये. हो सावकाश गा बाळे. हो सावकाश. हा सीट बेल्ट लाव. कुठून लावू. ती शेपटी आहे ना ती ओढ. अगं ती एवढीच आहे. ती ओढून ताणली की वाढेल. असं सांग ना एकांकिकेचं 2 अंकी नाटक करायचंय. अरे काय टायमिंग. इथं पुढं बघ काय टायमिंग बोंबलत. हा चल सुरू सावकाश करते. हा पाडला का ग आता इतक्यात. सॉरी सावकाश. अरे काय ही बकरी आहे का रेडा आहे कोण आहे हा. बेडूक. अरे कोण. गाईच्या पोटात 33 कोटी देव असतात असं मी ऐकलं होतं. रेड्यात काही मिमिक्री आर्टिस्ट भरून ठेवलेस की काय तू. अगं पण मी काय म्हणतो कशाला एवढा अट्टाहास पुन्हा त्या पृथ्वीवर जायचा. तारे हा खाली सगळेजण तुला मिस करतायत रे. हो का. तारे तुझं वर यायचं टायमिंग जरा चुकलंच. हा आता ते चुकलं हे मला मान्य आहे पण एक गोष्ट निश्चित आहे चुकलेलं टायमिंग मी पुन्हा कधी घेत नाही ग. हा तू समोर बघ ना तिकडं गधडे समोर बघ. म्हणून मला तिकडं खाली जायचं नाही. जरा पार्क कर तू. जरा पार्क कर सावकाश. मी तुला खरं सांगू का मला नाही खाली जायचंय. मला इथं वर स्वर्गात राहायचंय. जाऊ दे ना मला. तारे का तुला हा स्वर्ग हवाय. अगं असं काय करतेस. वर कोण कोण आहे माझ्यासोबत. लक्ष आहे. शरद तळवळकर आहेत. बबन प्रभू आहेत. राजा गोसावी आहेत. दामुअण्णा मालवणकर आहेत. सगळे मिळून एक नाटक करतायत. पुलं ते नाटक लिहितायत आणि बसवतोय कोण माहितीये का दामू केंकरे. एवढ्या सगळ्या लोकांबरोबर काम करायला मिळतंय तर मी राहायला नको का. म्हणजे सगळे मोठे आहेत माझ्यापेक्षा. काहीतरी शिकेन म्हणतो ग त्यांच्याकडून. शिकायची वृत्ती अजून संपली नाहीये माझी. हो तारे तुला इथे राहायचंय स्वर्गात. माझी नोकरी गेली तरी चालेल. तू इथेच राहायचं वर. येस कन्फर्म. मग जरा खाली जाऊन ये ना आपण. अरे का मला कन्फ्युज करतो. तुला इकडे राहायचंय की इकडे जायचंय. मला ह्यांना भेटायचंय त्यांना गाठायचंय दोघेही साधायचंय. काहीतरी असा सुवर्ण मध्य साधायला नको का आपण. मध्य काय करू. काय करायचं दोघं. ओके हे बघ म्हणजे तू 2 दिवस पृथ्वीवर जायचं आणि 5 दिवस स्वर्गात राहायचंस. इथंही मी आणि इथंही मी. येस डबल रोल. मी कधीच केदार शिंदेचा सिनेमा नाही केलाय. अगं नाही. अरे कधीतरी सिरियस होणार आहे. हो. अच्छा म्हणजे इथं का जायचं. अरे हे बघ दर सोमवार मंगळवारी रात्री 9:30 वाजता. अरे फू बाई फू. अरे पाहिन ना मग ते मस्तपैकी जाईन असं दर सोमवार मंगळवारी मस्तपैकी बसेन 9:30 वाजता वर असं टपावर बसेन आणि कळलं रात्री 1:30 वाजता. कळलं करून दाखवा. जमते का. हे असं होतं मग रात्री 1:30 वाजता. कळलं जमते का. मग कोणातरी मस्तपैकी ब्लास्ट मिळेल ढुसकन फुटेल अशी ती कागद गोळा करेन पटापट ऍडिशन लिहून आणि देऊन पोरांना पाठवून. ह्या निमित्ताने तरी का होईना यमे लोक मान्य करतील. तारे आकाशात असले तरी ते अजून जमिनीवरच आहेत. हम हो न हो गर्दिश में तारे रहेंगे सदा. भूलोगे तुम भूलेंगे वो याद
रहेंगे यही अपने निशान, इसके सिवा जाना कहाँ। जी चाहे जब हमको आवाज दो, हम हैं वही, हम थे जहाँ। जीना यहाँ, मरना यहाँ, उसके सिवा जाना कहाँ। तारेंचं जाणं खरंच चटका लावून गेलं. तारेंचं जायचं टायमिंग खरंच चुकलं असं मला मनापासून वाटतं. आणि मला अत्यंत आनंद होतो की ज्या मंचाचा तारे एक हिस्सा होते, त्या मंचाच्या निमित्ताने अवघ्या महाराष्ट्राला ते प्रियदर्शन जाधव देऊन गेले. या ॲक्टची गंमत किंवा गोडवा असा आहे की आज मी ॲक्टवर कमेंट करणार नाही. रादर मी असं ठरवलं की मी या ॲक्टला आज मार्किंग पण करणार नाही. मला असं वाटतं की हा ॲक्ट, हा परफॉर्मन्स, या सगळ्याला मार्क आज सतीश तारेंना देऊ देत. मला दर्शन तुला विचारायचं की तुझ्या आठवणीतले तारे कसे होते? अशा टायमिंगचा नट मी पाहिला नाही कधीच. म्हणजे जर टायमिंग ह्या गोष्टीसाठी जर काही असेल तर तारे एक वस्तुपाठ आहेत. त्यासाठी काहीतरी ते शब्दांपलीकडचं आहे जे जाणवतं करताना की काय काय असतं टायमिंग. त्याच टायमिंग अश्विनी मॅम. वी मिस यू तारे. काय मी ताऱ्यांच्या बद्दल आम्ही काय बोलावं असंच आहे. आणि त्यांनी येऊ दे इकडे फू बाय फू मध्ये सोमवार आणि मंगळवारी तुमच्या सगळ्यांच्या रूपात, आणि हसवू दे, आणि बाकीचे 5 दिवस स्वर्गात आराम करू दे. त्यांनाही थोडी एंटरटेनमेंट पाहिजे की नाही वरती बाकीच्या सगळ्यांना. सो इट वॉज अ जेन्युइनली नाईस ऍक्ट. अँड तारे, वी रिअली मिस यू. आज जे मी करणार आहे त्याच्यात तुम्हाला दोघांना खूप आनंद मिळणार आहे. आज मी तुम्हाला ब्लास्ट पण देणार आहे आणि तुतारी पण देणार आहे. पण आजचा ब्लास्ट आणि तुतारी सतीश तारेंसाठी. तर हा आहे या आठवड्याचा सेंटर फ्रूट अतरंगी आयटम. आता तू मेलीस. क्रिसचा कान ओढलास तू. आता तू मेलीस. तिच्या आता रिबॉन. The power of the universe. तर मंडळी आता वेळ झाली हे पाहण्याची की कोण आहे आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी आणि कोण आहे परफॉर्मर ऑफ द वीक जोडी. मी दोनही परीक्षकांना मंचावरती आमंत्रित करतो. आजची परफॉर्मर ऑफ द डे जोडी आहे विजय पटवर्धन आणि सुनील तावडे. परफॉर्मर ऑफ द वीक आहे सुप्रिया आणि भाऊ. तर मंडळी हास्याची हीच महफिल भरवायला आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात. बघायला विसरू नका सेंटर फ्रूट फू बाय फू टोल फ्री कॉमेडी पॉवर्ड बाय फेम टर्मरिक हर्बल बी.